आपल्या प्रत्येकामध्ये एक तरी कला असतेच, पण आपल्याला ती कला ओळखता आली पाहिजे. त्या कलेला आपल्याला जोपासता आलं पाहिजे. पण सुरुवातीला मात्र आपल्याला ही कला ओळखता आली पाहिजे. आणि कुठल्याही कलेचं सुरुवात ही छंदापासून होते. त्यामुळे ज्यावेळेस आपल्याला एखादा छंद असतो ना, त्याला जोपासा. आणि तसेच आपल्या मुलांमध्ये कुठला छंद जर असेल, तर त्या छंदामध्ये त्याला रमू द्या आणि त्या छंदेतनं एखादी कलाकृती काय निर्माण होते का, त्याच्यावरती तुमचं लक्ष राहू द्या. कारण एखाद्या छंदामधून कलाकृती निर्माण होईल आणि त्याला एखादा करिअर मिळू शकेल छानशा कलाक्षेत्रामध्ये. तुमच्यातलीच तुमच्यासारखी तुमची मैत्रीण मी रंजना या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. कशा आहात मैत्रिणीनो? मस्त ना? हो, आपल्याला मस्तच राहायचंय आणि आपल्या कुटुंबाला मस्त ठेवायचं. कारण ज्यावेळेस आपण छान राहणार त्यावेळेस आपण आपल्या कुटुंबाला आनंदात ठेवू शकू. त्यामुळं आपल्याला मस्त राहायचंय आणि आपल्या कुटुंबाला मस्त ठेवायचे. तर चला, मग आज आपण बोलूया, चर्चा करूया थोडीशी. ती म्हणजे कशावरती माहिती आहे? छंदावरती. छंद भले तो मोठ्या माणसामध्ये असू द्या किंवा लहानामध्ये असू द्या. छंद हा आपल्याला एक जगण्याला एक मजा देते, एक नवी दिशा देते. तर हा छंद एखाद्या वेळेस कुठल्या कलाकृतीमध्ये बदलेल हे कळत नाही. त्यामुळं मी आज विशेष म्हणजे आपल्या लहान मुलांमधील छंद कसे जोपायचे ते मी तुम्हाला सांगते. तर आपण आपल्या मुलांना अभ्यासासाठी बोलतोच, अभ्यास करायला लावतोच. पण अभ्यासासोबतच आपल्याला एक बारीकशी नजर त्यांच्यावरती ठेवायची. जेणेकरून आपल्याला असं जाणवलं पाहिजे किंवा कळायला पाहिजे की याच्यामध्ये याला कुठला छंद आहे, जो आपण तो त्याला जोपासण्यासाठी मदत करू, किंवा कुठली कला आहे ती कला आपल्याला त्याला जोपासण्यास मदत करू. तर बघा, आजकाल आपल्याला माहिती आहे सगळ्याच क्षेत्रामध्ये खूप कॉम्पिटिशन आहे. आणि असं काही नाही की जर अभ्यास केला तरच आपल्याला एखादं करिअर भेटेल किंवा एक वरचा एक स्थान भेटेल असं नाही. जर आपल्यामध्ये म्हणजे आपल्या बाळांमध्ये कुठला छंद असणार, तर काय माहिती एखादा छंद त्याचा कधी कलेत बदलेल हे कळणार नाही. तो कधी? तो मात्र आपल्या मदतीने. आपल्याला एक बारीक नजर त्यांच्यावरती ठेवायची आणि आपल्याला जाणून घ्यायचे की आपल्या मुलांमध्ये कुठली कला आहे, कुठला छंद आहे. आणि समजा तो आपल्याला जर त्याच्यातली कुठली कला जाणवली तर आपल्याला ते जोपासण्यासाठी मदत करायची, ती वाढवायची. तर समजा आता एखाद्या मुलाला कसं ओळखू शकतो आपण? जर एखाद्या मुलाला गायनाचे म्हणजे सतत काहीतरी गाणं म्हणत असतो किंवा गाणी ऐकत असतो, तर आपल्याला थोडंसं क्लिक झालं पाहिजे की माझ्या मुलाला गाणं ऐकणं आवडतं. मग त्याला आपण गाण्यामध्ये करिअर देऊ शकतो. किंवा एखादा मुलगा म्हणजे एखाद्या मुलाला बघा ना, काही पण अशी वाजवायची सवय असते. मी बरेचसे मुलं असे बघितले, जे आई स्वयंपाक करताना डब्बा तरी वाजवणार किंवा प्लेट तरी वाजवणार. मग त्यावेळेस थोडा आपण म्हणजे आपण रागवतो खरं, पण रागवण्याबरोबरच आपल्याला एक कुठेतरी थोडंसं जाणवलं पाहिजे की याला जास्त तर वाजवायचा नाद आहे. तर मग एखाद्या वेळेस आपण त्याला तबला क्लासेस वगैरे लावू शकतो किंवा वाद्याच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये टाकू शकतो, जेणेकरून ते त्याचा छंद होणार. आणि तो छंद कधी कलाकृतीमध्ये बदलेल कळणार पण नाही. आणि माहिती आहे का, आता समजा आपल्यालाच कुठला तरी छंद असेल समजा, तर आपण ते काम करताना एकदम रमून जातो. म्हणजे आपल्याला काही भानच राहत नाही, की कळतच नाही की वेळ कुठे गेला काय. तर माझं म्हणण्याचं तात्पर्य आहे की एखादं आवडतं काम आपल्याला मिळालं तर आपण कंटाळा करत नाही. तर त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या मुलांचे पण असे छंद ओळखायचे आणि त्याला त्याचा त्याचा एक मार्ग दाखवून द्यायचा आहे. असं नाही की फक्त तुम्ही अभ्यासाचाच त्याच्याकडे दृष्टिकोन ठेवावा. तर कलाकृतीमध्ये पण तो काहीतरी बनू शकेल. त्यामुळे आपल्या मुलामध्ये जर कुठली कलाकृती आपल्याला दिसली तर आपण त्याला जोपासलं पाहिजे. आपण त्याला त्याच्या एखादे क्लासेस वगैरे लावणं किंवा त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये त्याला म्हणजे समजा गाणे ऐकत असतील तर एखादे गाण्याचे फंक्शन वगैरे किंवा वाद्याचे फंक्शन, किंवा एखाद्या मुलाला वाचनाचा छंद आहे, काय माहिती तो वाचन करत 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 एखादा लेखक बनू शकेल.
त्यामुळे त्याला आपण नवीन नवीन पुस्तक आणून देऊ शकतो, छोट्या छोट्या गोष्टी. म्हणजे तो जर लहान असेल तर त्याला छोट्या छोट्या गोष्टीचे असू दे, किंवा ते म्हणजे वेगवेगळ्या खूप साऱ्या प्रकारचे आपल्याला छोटे बुक्स भेटतात जे आपल्याला मुलांना आवडतील. त्याचबरोबर समजा त्यांनी एखाद्याला लिखाणाची सवय असेल, तर आपल्याला त्याला एखादा आपण त्याला टॉपिक देऊ शकतो, या टॉपिकवरती लिही, त्या टॉपिकवरती लिही. तर आपल्याला त्याची क्षमता कळून जाईल की हा कुठपर्यंत लिहू शकतो, म्हणजे कुठपर्यंत विचार करू शकतो. आणि मग त्याला आपण हे असं लिखाणाचे मुद्दे त्याला वाढवून देऊन त्याच्या वयाप्रमाणे एखादा तो लेखक बनू शकतो. आणि काय माहिती, उद्या चालून एखादा मोठा तो डायरेक्टर बनू शकेल, जो मोठ्या मोठ्या छान कथा लिहिल. त्यामुळे लक्षात ठेवा, हा छंद किंवा कला कधीही वाया जात नाही, पण ते आपल्याला ओळखता आली पाहिजे, ती जोपासता आली पाहिजे. भले ती कला आपल्यात असू देत ना आपल्या मुलांमध्ये असू देत. त्यामुळे लक्षात ठेवा, कधी पण कुठला छंद असेल ना, तर त्याला थोडंसं वेळ द्या, त्याला थोडंसं वाढवण्याचा प्रयत्न करा. कारण बऱ्याच लोकांचा छंद कधी कलेमध्ये रूपांतर झाला आणि ते मोठे कलाकार झाले हे कळालंच नाही. त्यामुळं मला आज असं सांगावंसं वाटलं की अभ्यासासोबतच आपण आपल्या मुलांची कला जर ओळखलं ना, तर त्याला त्या कलेला आपण जोपासू शकू, त्याला त्याच्यामध्ये करिअर देऊ शकू आणि त्याला त्याच्यामध्ये आनंद पण मिळणार आहे. त्यामुळं आपल्याला नक्कीच त्याची कला वगैरे ओळखायची आहेत आणि त्याला त्याच्या छंदामध्ये रमू द्यायचं आहे, त्याच्या कलेमध्ये त्याला रमून द्यायचंय, ते पण आपल्या मदतीने. कारण की ज्यावेळेस आपली मदत मिळेल त्याच वेळेस तो मुलगा पुढे जाऊ शकणार आणि त्याला तो कलेला जपू शकणार. त्यामुळं तुम्ही आपल्या मुलांमधले छंद, कला ओळखा आणि त्याला त्या मार्गाने जाऊ द्या. तुमचा सपोर्ट त्याला असू द्या. तर हे मला सांगायचं होतं आज, की अभ्यासासोबतच आपल्या मुलांमधील आपल्याला छंद ओळखायचे आणि आपल्याला त्याला मदत करायची. तर हा व्हिडिओ तुम्हाला आज कसा वाटला मला नक्की सांगा. माझ्या चॅनलला शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर असंच मुलांबद्दल काही सांगायचं असेल, मला काही सुचवायचं असेल, तर माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही सुचवू शकता. आणि परत एकदा सांगते, माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.